अमरावती शहरात संचारबंदीमध्ये अनेकांच्या कामाची गती मंदावली आहे। त्या कारणाने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यासाठी काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहे। याचेच प्रमाण म्हणजे इंडो फाउंडेशन तर्फे किराणा वाटप करण्यात आला। अमरावतीच्या भीमटेकडी येथे हा कार्यक्रम पार पडला। संपूर्ण देशात कोरोना आजारामुळे संचारबंदी करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक गोरगरिबांचे काम बंद आहे। याचे भान ठेवून शहरातील काही दानदाते समोर येऊन या गरिबांना धान्याचं वाटप करीत आहे। त्याचप्रमाणे इंडो फाउंडेशन तर्फे भीमटेकडीवर गोरगरीब व गरजू लोकांना किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी इंडो फाउंडेशनचे प्रफुल्ल गवई यांनी गोरगरिबांना किराणा वाटप करून मानवतेचा संदेश दिला। आज हिंदू फाउंडेशनच्या वतीने भीमटेकडी परिसरामध्ये गोरगरीब लोकांना किराणा वाटपचे आयोजन करण्यात आले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज भारतामध्ये जी परिस्थिती माजली गेलेली आहे ती ही जी कोरोना व्हायरस जी बिमारी ही जागतिक बिमारी आहे, त्याचा एक शिकार म्हणजे भारत देश आपला बनला गेलेला आहे। पण लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे हा एक शासनाने योग्य पाऊल उचललेला आहे, पण त्यामुळे काय झालेलं आहे, गोरगरिबांचे कामधंदे थांबले गेलेले आहेत। गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात समस्या फेस कराव्या लागत आहेत। त्यासाठी हिंदू फाउंडेशनच्या वतीने आपण त्यांना किराणा वाटप करत आजच्या डेटमध्ये आपण त्यांना किराणा वाटप करत आहोत। आणि या हिंदू फाउंडेशनच्या किराणा जो वाटप करत आहोत आपण त्याच्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि अक्षय खंडारे सर, चंदन टीनं सहकार्य केलेलं आहे। मी त्यांचे TV9च्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि जे गोरगरीब लोक आहेत ज्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकत नाही अशा लोकांसाठी हिंदू फाउंडेशन तर्फे आणि इतर सामाजिक संघटनाच्या वतीने हा एक समाजासाठी हातभार लावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला, जेणेकरून ज्यांची व्यवस्था होऊ शकत नाही रोजच्या जगण्याची खाण्यापिण्याची त्यांना काहीतरी आधार मिळावा या अनुषंगाने हिंदू फाउंडेशन तर्फे हा उपक्रम आज राबवण्यात आला। आणि बऱ्याचशा लोकांना जवळपास 1000 रुपयाचं जवळपास प्रत्येक व्यक्तीला किराणा त्याच्यामध्ये देण्यात आला, जेणेकरून त्याचे 10 दिवस 1 महिना जवळपास याच्या घरची सोय लागू शकेल। आज जी जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे आणि इथले जे लोकप्रतिनिधी त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे की इथल्या लोकांची काय व्यवस्था आपण केली पाहिजे होती। ज्या शटडाऊनमुळे आज जी भूकमारीची परिस्थिती भारतात निर्माण झालेली आहे त्याला सरकारने फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं मला वाटते। आणि प्रत्येक एरियात जाऊन शासन प्रशासनाने ज्या लोकांची व्यवस्था होऊ शकत नाही, ज्यांची परिस्थिती आज हलाखीची निर्माण झालेली आहे, त्या संदर्भात कठोर पावले उचलायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली पाहिजे, भूकमारीची समस्या निर्माण नाही झाली पाहिजे। म्हणून आमच्या वतीने हिंदू फाउंडेशनच्या वतीने हा जो उपक्रम राबत आहे हा भारतातील सगळ्या लोकांनी राबवला पाहिजे। सागर डोंगरे, विदर्भ न्यूज, अमरावती।